गुड इव्हनिंग. आजच्या या नवीन व्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आणि याच्या आधीचे व्लॉग जर तुम्ही बघितले नसेल तर नक्की 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 बघा. हे व्लॉग आपले खूप सुंदर व्लॉग आहेत. मच्छी मार्केटचा व्लॉग टाकलेला आहे. परत मी मोहम्मद अली रोडला गेली होती त्याचा व्लॉग आहे. तर आज आहे गुरुवार. ओके, तर गुरुवारी आपला उपवास असतो. त्याच्यामुळे संध्याकाळी आज आमच्या घरी थोडंसं एक गेट टुगेदर ठेवलेलं आहे मी. तर माझी वहिनी आणि तिची सून जेवायला येणार आहे. त्यांच्यासाठी आता आपण बघू. आणि नेहमी गुरुवार आला की आपण चांगलं जेवण बनवतोच. म्हणजे रोजच आपल्या जेवणामध्ये काय ना काहीतरी चमचमीत असतं. तर आज आता आपण बनवणार आहोत मस्तपैकी भजी घालून कढी बनवतो ना, ती रेसिपी असणार आहे आपल्याकडे. आणि फ्लॉवर, वाटाणा, बटाट्याची वाटपाची भाजी. तर भेटूया डायरेक्ट आता आपण जेवण बनवताना. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. ठीक आहे, भेटूया आता पूर्णपणे व्हिडिओ जेवण बनवताना. परत एकदा भेटलेलो आहे आपण. आता जेवणाची रेडी होते तयारी. इथे बघा फ्लावर, वाटाणा आणि बटाटा इथे मी धुवून ठेवलेला आहे. आणि इथे मी बारीक करते कांदा. भाजीची तयारी आहे. आणि आजचा मेनूमध्ये असणार आहे मिक्स व्हेजिटेबल आपली आणि कढी पकोडा. तर आता भेटूया डायरेक्ट. भाजीला फोडणी देऊया आणि पकोडे करून घेऊया एका साईडला आपण. ठीक आहे, आता भाजीची फोडणीची तयारी. त्याच्यामध्ये जाणार आहे. आता कढईमध्ये तेल गरम झालेलं आहे. आपण आता टाकतोय मोहरी. मस्त तडतडते बघा. आणि जिरं गेलं की मग कढीपत्ता आणि हिंग. आणि इथे मी कांदा आणि टमाटा दोन्ही एकत्रच हे केलेलं आहे. ते जाणार डायरेक्ट फोडणीमध्ये. मोहरी तडतडली. पटकन वाफ येते ना हातावरती धुवायला. झालं मसाला. ॲक्च्युली बारीक कांदा आहे ना ह्याच्यामध्ये, त्याच्यामुळे तो लगेच हे होतोय बघा. वाटपाची भाजी करतो आपण. अजून ह्याच्यामध्ये जाणार आता हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर. आणि आपला घरगुती घाटी मसाला. हा बघा, घाटी मसाला आपला घरगुती. आणि कोणाला हवा असेल तर त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा. एकदम फ्रेश. एकच चमचा टाकते मी, कारण का तो खूपच तिखट आहे. हे झालं. हे सगळं एकत्र करून घ्यायचं. मसाला चांगले परतून घ्यायचे. ती माहिती आहे तुला काय होतं आपल्या यूट्यूब चॅनलचं? बघा, रियालिटी बोलते बोल. अरे माझा मुलगा बोलतो आपले जे व्हिडिओज आहेत ते जास्त व्हायरल होत नाही दुसऱ्या यूट्यूबर्ससाठी. अरे त्या लोकांची जी मेहनत आहे ती गेले 5 ते 6 वर्षापासून होते. हां, त्याच्यामुळे त्यांना एवढं सगळं आता फॉलोअर्स, सबस्क्रायबर्स भेटलेत. आपलं आत्ताचं 1 वर्ष झालं आहे. 1 वर्षामध्ये पण आपण इनफ सबस्क्रायबर्स गेन केलेले आहेत. पटकन कोणाला नाही. चल लक बाय चान्स होतं एखाद्याचं व्हिडिओ व्हायरल. आपले पण झालेत भरपूर सारे व्हिडिओ व्हायरल. मग प्रत्येक वेळेला थोडी ना असणार आहे. पाणी ड्रेन करूयाचं भाजीचं कढईत. हे बघा भाजी गेली कढईमध्ये. भाजी शिजत आली ना, मग ह्याच्यामध्ये आपण काय टाकणार आहे, वाटप आणि मीठ. भाजी पूर्ण मिक्स झाली. हे बघा कलर बघा आपल्या मसाल्याचा. एकदम काहीच जास्त काही टाकायची गरज नाही आपल्या मसाल्यामुळे. हे बघा कलर बघा भाजीचा. आता ही भाजी जरा शिजू दे. शिजल्यावरती मग आपण त्याच्यामध्ये कांद्याचं आणि खोबऱ्याचं वाटप टाकणार. ठीक आहे. इथे आपण आता कांदा घेतला बारीक चिरून, कारण का आपण कढी पकोडे बनवतोय ना, त्यासाठी आपण हे आता बॅटर रेडी करतोय. इथे असणार आहे बेसन. किती चम्मच?
4 ते 5 चम्मच जेवढे तुम्हाला पकोडे बनवायचे आहेत. मी ते Quantity 5-6 घेते आहे. ठीक आहे. ह्याच्यामध्ये जाणार आहे परत एकदा लाल तिखट, हळदी पावडर. ठीक आहे. लाल तिखट आपलं थोडंसं, धने जिरे पावडर थोडंसं, अजून थोडंसं घेते आणि मीठ टाकायचं आपल्याला. गॅस कमी करायला विसरले मी. आणि मीठ टाकून पकोड्याचं बॅटर रेडी करून. इकडे आता आपण बॅटर रेडी केलेलं आहे बघा. कांदा टाकून ह्याच्यामध्ये मी काही सोडा वगैरे टाकला नाही आहे, कारण का मग ते पोटामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो. डायरेक्ट आता भजी हे बघा चमच्याने नाही जमत आहे. हाताने टाक, हाताने टाक. मेंदूवडावाले अंकल टाकतात ना सगळं. बघा कसं टाकते. तर आता आपण बघूया भजी कशी बनते आणि भजी नंतर बनल्यानंतर आपण भेटू. जास्त पाणी कसं झालं, आपण तर हे केलेलं ना. तेच बघा अशा प्रकारे आपली भजी बनली आहे. दही पकोडेचे पकोडे आता दहीमध्ये आपण मिक्स करणार आहे याला. हे बघा पकोडे टाकले. बघा कसे गरम गरम खाऊन बघ. मम्मीचा उपवास आहे त्यामुळे हा एक नंबर आहे. मस्त बनले आहेत. फक्त पाणीचं प्रमाण जास्त आहे. ते काय नाही, ते होऊन जातं तेलात तळल्यानंतर. आता आपण दहीमध्ये मिक्स करताना भेटूया. कंटिन्यू राहा. चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. काय करता ते? लसूण चेचते कढीला. तर हे आपले पकोडे रेडी झाले आहेत. इथे सगळे तळून पंख बंद कर. होय करतो. तर इथे गॅसवर का ठेवले? तेच लसूण कढीपत्ता ठेवला तडका देणार. तडका द्यायला. तर बघा इथे आपलं दही रेडी झालंय. आता आपण दही आणि वडे करणार आहे. वडे नाही करणार आहे, पकोडे कढी. तेच पकोडे कढी. तेल विल टाकले आपण. एक चमचा तांदळाचं पीठ टाकलंय, 1.5 चमचा तांदळाचं पीठ टाकलंय. मीठ टाकायचं थोडं चिमूटभर. ऑलरेडी दही खारट असतं ना, त्याला मग घोटायचं. त्यात आपण बॅटर टाकून मिक्स करतात ते. फायनली आपलं जेवण इथे आहे. कुर्मा भाजी, कढी पकोडा बघा, आणि इथे आहे कढी हे कुर्मा भाजी, चपाती, भात आणि आपण वाढून घेऊया. आणि कैरीची चटणी बनवली. हा ती बॅन सॉरी, वर कैरी कापून ठेवली का वर प्लॅस्टिक डब्यात. आता हे बघा चपाती घे. बस भरपूर चपाती दाखव. बघा कोण आलंय. प्लेटमध्ये काय ते कढी याच्यावरतीच टाक. नको नको, हे वेगळं घेते, तुम्हाला हवं मला आहे कढी तेवढं. हे हा बस हे बस झालं. आलेला आहे कढी पकोडा, कैरीची चटणी, कुर्मा भाजी आणि चपाती. अशा प्रकारे हा व्लॉग आपण इथे संपवतो आहे. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.